आमच्या परड्यात बरीच फणसाची झाड आहेत. त्यातले 2 ते 3च झाडं रसाळ फणसाची आहेत आणि बाकी सगळी काफी फणसाची आहेत. तर आज मी विचार केला होता की फणसाची भाजी बनवायची संध्याकाळी, म्हणून मी फणस काढायला आले होते. हे जे झाड आहे ते रसाळ फणसाचं आहे. आम्ही या फणसाचीच भाजी करून खातो आणि खुरपं पण आणलं होतं मी फणस कापायला. तर या फणसाला मागच्या आठवड्यात मी बघितलं होतं 2 ते 3 अशी फणस होती की जे खायजोगी झाले होते. तर आज मी परत आले, बघते तर एकही खायजोगा फणस राहिलेला नाहीये. कुणीतरी कापून नेलाय. इथं इथला पण एक फणस कापलेला आहे. इथला पण एक फणस कापलेला आहे. परत वर एक होता तिथे, तो पण फणस कापलेला आहे. तर आता आणि बाकी जेवढे फणस आहेत ते सगळे खूप छोटे-छोटे आहेत म्हणजे लहान आहेत आणि ते आता खायजोगे नाहीयेत खरं तर. तर काही हरकत नाही. आमच्या शेतात पण बरीच फणसाची झाडं आहेत आणि त्यातले पण काही रसाळ आहेत. तर मला तिकडं जावं लागेल आता आणि फणस काढून आणावं लागेल. ते पण मी तुम्हाला नक्कीच दाखवेन.